आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। कार्यक्रमावरून घरी परतत असताना काळाचा घाला, 2 कार धडकून भीषण अपघात, दाम्पत्याचा मृत्यू, 5 जखमी। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी इथं 2 कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात सातारा जिल्ह्यातील खटावमधील दाम्पत्याचा मृत्यू झालाय। विकास मोहिते आणि पुष्पा मोहिते अशी त्यांची नावे आहेत। दोघेही वाळवा तालुक्यातील ताकारी इथं नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते। कार्यक्रम आटपून गुरुवारी रात्री उशिरा ते खटावकडे परतत होते। यावेळी महाबळेश्वरहून वांगीकडे परतत असणाऱ्या कारनं त्यांना समोरून धडक दिली। 2 कारची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झाला। यामध्ये दाम्पत्य जागीच ठार झाले। अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून यात इतर 5 जण जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार खटाव येथील विकास भिकू मोहिते हे मोटारीतून ताकारी तालुका वाळवा इथं नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आले होते। गुरुवारी रात्री उशिरा कार्यक्रम आटपून ते पत्नी पुष्पा आणि इतर नातेवाईकांसह वांगीकडे पूर मार्गे खटाव इथं परतत होते। याच वेळी जमीर इलाही औटी राहणार महाबळेश्वर जिल्हा सातारा हा प्रवासी मोटार घेऊन महाबळेश्वरहून कडेपूर वांगी मार्गे सांगलीच्या दिशेने निघाला होता। मोहिते दाम्पत्याचा जागीच मृत्यू। वांगी येथील वाल्मिक नगर परिसरात ताकारी योजनेच्या कालव्यावरील पुलाजवळ जमीर औटीच्या मोटारीनं समोरून येणाऱ्या विकास मोहिते यांच्या मोटारीस जोरदार धडक दिली। धडक इतकी जोरदार होती की दोन्ही मोटारीच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला। या भीषण अपघातात मोहिते दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या मोटारीतील ऋतुजा रोहित तोरसे, विजया प्रकाश तोरसे, आरोही रोहित तोरसे, आर्या अरुण तोरसे हे गंभीर जखमी झाले। प्रवासी मोटारीचा चालक जमीर औटी हा देखील जखमी आहे। जखमींना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। अपघातात दोन्ही मोटारींचं मोठं नुकसान झालंय। याबाबत ऋतुजा रोहित तोरसे राहणार खटाव यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत।